आज आहे ना रविवार सुट्टी. आज जरा थोडा आराम करतो आणि रोजचेच कामं राहते आपल्याला. आज काय कोर्टात जायचं नाही. आज मस्त आरामही करतो आणि उद्याला सोमवारी उद्याला आहे ना कोणाच्या तारखा आहे हे आत्ताच पाहून घेतो म्हणजे मग उद्या झंझट नको. उद्याची तारीख आहे उद्याला आहे ना कारभारीची नेमकी तारीख आहे आणि फशाबाईची तारीख आहे. अजून त्या चिंगीची उत्तमरावची ईद अशा आहे ना 7-8 तारखा आहे मला. उद्या तेवढ्या मी फायनल करीलच. चला आता आहे ना आणि थोडासा आराम करतो मस्त झोप काढतो या. कोण आलं? अरे रे लई झोप लागली होती. थांबा कोण? या मध्ये या. मी शांताबाई आगलावे. शांताबाई आगलावे. तुम्हीच का त्या? हा तुम्हाला फोन नाही का त्याला? हा केला होता सकाळी. तुम्ही म्हण येऊन जा. हा बरोबर. पादरी वकील तुम्हीच ना? मीच ना पादरी वकील माना. हा म्हणजे एकदा आपली गाठ झाली होती कोर्टामध्ये. बरेच दिवस झाले. पण खूप दिवस झाले. हो तेव्हा माझं काहीतरी काम होतं तुमच्याकडं. तुमचं असं जमिनीचं का काचं तरी होतं? तुमचा नंबर होता ना माझ्याकडं. हो म्हणून मी तुम्हाला कॉल केला. हा का? पण मग आता आज सुट्टी असल्यामुळे तुम्ही मला पत्ता सांगितला. हा म्हणलं या घरी. मग मी बरोबर आले. या बसा या. बरोबर बसा. बर काय काम काढलं आज सुट्टीच्या दिवशीच नेमकं? काय सांगू आता वकील साहेब. आता ते म्हणते ना डॉक्टर पासून वकिलापासून काहीच लपून नाही ठेवायचं राहत. हा बरोबर. आता मला सगळं सांगावंच लागेल. नाही आता सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळायचं? हा ते बरोबर. काय वाटतं शांताबाई? आणि मग का हो शांताबाई? तुमचं नाव काय? माझं नाव सांगितलं ना शांताबाई काशीनाथ आगलावे. शांताबाई काशीनाथ आगलावे. हा म्हणजे मस्त आग लावेल दिसते तुम्ही. हा ना? नाही मला काय वाटलं त्या दिवशी तिथं कंपनीला आग लागली होती ना आमच्या शेजारी. हा आडनाव आमचं आगलावे. हा आडनाव. आणि तुमचं गाव काय म्हणले? तुमचं गाव मुळेवाडी. सुळेवाडी का? अहो सुळेवाडी नाही, मग मुळेवाडी. मुळेवाडी. काय झालं मला थोडं ऐकाय कमी पडलं. हा का? तुमचा नवरा काय करतो? अहो साहेब काय विचारते त्या मेल्याचं. काय? त्यांनी तर दुःखाचे डोंगर दिले म्हणून तर इथपर्यंत यायची वेळ झाली. आता त्यानं काय असं दुःख दिलं तुम्हाला? लग्न कराय तुम्हाला मजा वाटली आणि आता दुःख दिलं त्याला. साहेब तुमच्याकडे तवा जमिनीची केस घेऊन आले होते ना. तवर मानावरा थोडासा चांगला होता. मग जमिनीचे वाद चालू होते. तवर तो बोलायचा असं. त्याच्यानंतर साहेब त्यांनी मला टाकलं. टाकून दिलं. आई 2 मिनिटं थांबा. वकील साहेब काय काय झालं पोटाना जरा गॅस धरला ती ना थोडी शेवभाजी खाली ना. हा का? मग त्यानं गॅस धरला. गॅस असं झालं. बर असू द्या. माझं आज नावच पादरी वकील आहे ना. हा का? पादरी वकील म्हणून तुम्हाला गॅस होतो काय? हो गॅस. नाही असू द्या. आता बाय पादरे असले आणि कुणी असले तरी आम्हाला कामासाठी यावंच लागतं. बरं वास येऊ का काही हो पण बसावंच लागत. मग का हो? मग तुमचं नाव याचं भाऊ काय इड? साहेब त्यांनी मला टाकून दिलं. आता तुम्हाला सांगते वर्ष झालं तशी आईबापांकडेच राहते. वर्ष पण
तुम्ही आई बापां काय हा. तेच घेतो. मग काय तुमच्या नवऱ्याची केस द्यायची का इड? नाही नाही, मग नवऱ्याचं सांगायला नाही आले साहेब मी. मग काय? अहो आता काय सांगू तुम्हाला वकील साहेब, लय मोठा डोक्याला ताण झालाय. काय हो? कसं कसं निपटावा तेच कळत नाही मला. देवा, तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला कळेल का? काहीतरी मार्ग निघावा म्हणून तुमच्याकडे आले मी. बर का शांताबाई, हा माझं लय मोठं आहे काय? नाव. हा तुमचं नाव आता पादरी वकील म्हणल्यावर अख्ख्या जगभरात तुमचा वास म्हणजे काय? वास म्हणजे तुमचं नाव 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 सगळ्या मग जगभरात आहे ना. हाय असं कारण चांगले वकील आहे ना तुम्ही. हो मग चांगली काम करता ना हो, लोकांची. लय चांगली कामं केली. वकील साहेब, हं? सांगू का नको असं झालंय, पण लय मोठा काळजावर दगड ठेवून आले तुमच्याकडे. हे बा शांताबाई, तुम्ही जर सांगितलं तर मला पुढला पर्याय मी तुम्हाला करतो किंवा सांगतो. नवऱ्याने सोडून दिलं, हा वर्ष झालं तसं आईकडेच राहते. म्हणजे तुझ्या आई वडिलांक. हा पण आता काय सांगू साहेब, कसं तरी वाटतं सांगायला. अहो सांगा. बाई, आम्हाला आहे ना आठवड्यातून एकच सुट्टी राहते. सांगा बरं आम्हाला आराम करायला. साहेब मला दिवस गेले. दिवस गेले आणि 3रा महिना चालू आहे. 3रा महिना आणि वर्ष पाहून तो आई बापाच्या तिडे. हा काही मार्ग निघेल का याच्यातून? अरे दिवस गेले म्हणले हो. तुमचा नवरा तिकडं, तुम्ही इकडं आई बापांक, हा आणि मग तुम्हाला दिवस कसे गेले? हा तुम्ही काय एखादा लाठ्या ठुला काय? काय लाठ्या ठुला? ते हा बाई, मला लई चालू वाटते बर का. हा काय म्हणले वकील साहेब? काय नाही, तारीख किती पाहत होतो. हा तर ते बया वकील साहेब, हा कोर्टातही तुम्ही असंच करता का? हो का हा शांताबाई? अधून मधून होत ते देवा घरचा पवा वाजे कवा मवा असं. हा ते वास येतो. हा नाही नाही, ग्रॅस्टो निघतो. ग्रॅस्टो. गॅस्ट्रो हा ग्रॅस्टो वरून खाली. गॅस्ट्रो हा म्हणजे गॅस निघतो. गॅस. गॅस हा. आता काय सांगू? मग या बा, हा तुम्ही म्हणत्या माझं नवरा इड नाही, हा तुम्ही आई बापाच्या तिड. तुम्ही एखादा लाठ्या ठुल्याशिवाय हे तुम्हाला दिवस गेलेच कसे मग? आय हा. सांग. आव साहेब, आता तुम्हाला सांगितलं ना, आता डॉक्टर पासून वकिलापासून काही लपवता येत नाही. तसं आता तुम्हाला सांगूनच देते. एक माणूस आहे ना, प्रेम आहे माझं त्याच्यावर. हा का? आणि त्याचं माझ्यावर आहे. म्हणजे त्याच तो प्रेम आहे हा आणि तो आवालय त्याच्यावर. हा हाय मग तो त्या लाठ्यानंच तो काम केलं. हा. साहेब थोडं व्यवस्थित बोला ना. नाही ते असं लठ्ठ्या बिठ्ठ्या ते कस तरी वाटतं ऐकायला. बर का शांताबाई, हा तुम्हाला करताना लाजा नाही वाटल्या आणि इड आल्या आमच्या पादऱ्या वकिलांक मिटवाया नाही हो. तो लाठ्या तर तुम्ही बोकंडी घेतला. खरंय खोट आहे? चूक कोणाची आहे? तुमची मग? माझी माझी काय म्हणलं म्हणते तुमची, म्हणजे मी काय चुकलो नाही नाही का? मी म्हणलो तुम्हाला लाठ्या ठेवा. नाही नाही, सॉरी साहेब. काय बाई तुम्ही बोलता? आणि या वकिला पुढं पादरी वकील या साहेब. तर मग त्याच्यापासूनच मला दिवस गेले. तो येतो जातो ना घरी, पण आता आईबापांनी ठेसलं मला धरून घरात. ते म्हण आमच्या काही तोंडाला काळ फाशी ती का? हा नवरा तिकडं, तुला दिवस गेले, उद्या जरी हे कळालं तर आम्हाला काय म्हणतील लोक? बरोबर आहे, त्यांचं खरंय. मग साहेब काही तुमच्या कोर्ट कचेरीतून मार्ग निघेल का? आमच्याकडून काही याला मार्ग नाही. काय झालं सांगते ना पुढं. हा मला दिवस गेले, हा 3रा 4था महिना चालू आहे,
पण तो जो आहे का तो माझावाला, हा हा तोच तो. हा तोच तो. तो मला म्हणतो हे माझं नाहीच आहे, तुझा माझा काही संबंध नाही, म्हणून मला त्याच्यावर केस करायची, त्याचा एक अर्ज द्यायचा आहे कोर्टात. तर जमल का? अर्ज करू शकता, त्याचं सगळं आहे का नाव बिव? त्याचं नाव पुढं काय नाही, आता पोरजा होईल तेव्हा त्याचं नाव लागल. मग आता शांताबाई, तुम्ही ना पोलीस स्टेशनला अर्ज द्या साधा. हा हा आणि जेव्हा तुम्ही जेव्हा ते बाळ तुमच्या पोटातून बाहेर आलं, हा हा मग त्याचं रक्त चेक करायचं. अरे बापरे, हो, का बरं? मग रक्त चेक केलं का हा मग ते कायद्यानं त्याच पोर समजू, म्हणजे दोघांचं रक्त एक असलं. एक निघालं पाहिजे. हा भया वकील साहेब, म्हणूनच तुमचं एवढं मोठं आहे. काय नाव? हो, लय मोठं आहे. किती डोकं आहे तुम्हाला? अहो डोक्याचं पार खोक झालं माणसांपुढं, माहिती का? म्हणजे एवढ्या लोकांशी तुम्हाला डोकं लावावं लागतं, काही तोंडाची गोष्ट आहे? अहो झोप नाही येत बाई, झोप. हा आज झोपायचं होतं तर तुम्हीच सकाळी फोन करीत हा. म्हणजे या माया घरी, घरी कोणी नव्हतं. घरात तर कोणी दिसत नाही तुमच्या. नाही, कोणीच नाही, मी एकटाच राहतो. एकटा? का बरं? बायका पोरं? अहो काय सांगायचं शांताबाई तुम्हाला, हा, तुम्ही लय खोलामध्ये जाते हो. म्हणून तर मी ना हा. मी याच्यात मला घरी कोणाला बोलीत नाही, माहितीये का? मला तोंड आणाय कोणी राहिलं नाही. अहो वकील साहेब असं काय करता? काही चुकलं का? मा वाटलं तर पाय धरी ते तुमच्या. अहो माझं काहीच धरू नका, हा मीच तुमचं धरतो काय? पाय खाली. नाही नाही, अहो असं काय बोला त्या तुम्ही एवढे मोठे वकील, पाद्रे वकील, मी एक अति सामान्य बाई. असं अहो तुम्हाला काय सांगायचं, सांगाय गेलं तर पांगत. आता काय सांगू, आमचं भूषण मोठं लक्षण खोट, आमचं लग्नच झालं नाही ना बाई अजून. म्हणजे अजून तुमचं लगीन नाही होईल? नाही ना, लगीन झालं असतं तर एकटा इड पडलो असतो का? मेचचा डबा आला होता तो खाला आणि झोपलो. काय वकील साहेब, एवढे मोठे वकील आहे तुम्ही, एवढा पैसा कमी द्या तरी तुम्हाला लग्न झालं का बरं नाही तुमचं? बर का शांताबाई, हा लय पुरी पाहिजे, लय पुरी पाहिजे, हम्म. पण त्यांचं शिक्षण जास्त सांगत हो. हा हा, त्यांना जर म्हणलं ना पोरगा वकील आहे, हा अहो ते म्हणते आम्ही वकिलाच्या वरनं शिकलो. हा अहो मग काल आम्हाला दजत आहे कोण हो? आम्ही चाल आहे मग काय सांगा ते. तुम्हाला चारच पक्षकार लोक पाहिजे. हा, बरोबर, काय सांगायचं, म्हणून तुम्ही तसेच राहिले काय? आम्ही तसेच आहो. बरं जाऊ द्या, मरू द्या बा, तुमचं दुःख तुमच्या मनाला, मा दुःख मा मनाला, नाही का? बरं वकील साहेब, हा, निघल ना काही मार्ग, निघल ना याच्यातून? अहो मला तर तोंडात मारायला कोणी राहिलं नाही, आई बाप नको नको तसे भांडण करू राहिले माशी. मला असं टेन्शन आलं का आता का पुढं जाऊन जीव द्यावा का काय? तो बाबा तर सोडून गेला, तो म्हणतो हे माझं नाहीच आहे, नवऱ्याने सोडून दे, आता जाऊ पुढं, म्हणून तुमच्याकडे आले मी. या बा, का तुम्ही काहीतरी मार्ग सांगशाल? तुम्हाला मी मार्ग सांगितला, पहिला काम करा. आता तुम्ही ना जाऊन पोलीस स्टेशनला अर्ज द्या आणि मग पुढलं पाहू आपण काय करायचं. असं करू का? हो, बर बर, मग मग येऊ का मी? अहो, थांबा ना, मला 2 शब्द बोलायचं होतं. हा का? हा, बोलू का नको? मला माहितीये तुम्ही काय बोलणार आहे, तुमची फी वगैरे ठरवायची असेल, तुमचे पैसे मी देऊन टाकील, काही टेन्शन नका घेऊ. अहो पैसे राहू द्या हो बाई, तुम्हाला पैशाचं विचारलं का? हा वकील साहेब, व ते हा जाऊ का मग मी आता? थांबा 2 मिनिटं, हा मला 2-3 महत्वाचे शब्द बोलायचे होते, बोलू का? बोला ना पाद्रे वकील, एवढं लागायचं काय काम आहे? या बा, फक्त थोडं लवकर बोला, लगेच. कारण मला इड बसवानाच. काय गरम झालं का? हा गरम झालं? नाही नाही, जाऊ दे, असू दे असू दे, काही. या बा, माझं ऐका आता शांताबाई. हा या बा, आता तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला सोडून दिलं, हा बर का? हा तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला सोडून दिलं. हा, हा साहेब, तुम्ही असे जवळ का म्हणून येऊ राहिले एवढे? अहो ते तिथं बसू बसू खड्डा पडला ना. हा का? बरं बसा बसा, मी याच्यावर बसू का मग? खालीच बसा ना, हा खालीच बसू का? खाली बसा. बरं या सारखं थोडं.
अगं अशा ऐका, हा आता तुमच्या नवऱ्याने तुम्हाला सोडून दिलं हा बरोबर, आणि तुमचा तो ठुयल टाग्या हा ठुयल लठ्ठ्या हा हं? त्या लठ्ठ्या नाही सोडून दिलं. ते म्हणे हे बाळा मा नाहीच, हा ते नाही सोडून दिलं. हा हं? आणि आई बाप तर किती दिवसाचे सोबती हा कवा तरी मरण आहेच त्यांना. हं? मग तुम्ही एक काम करावं, हा माझ्या बोलण्याचा राग येत असेल तर हा म्हणा, नाही तुम्ही बोला ना बिंदास, काही बोलू. प्रॉब्लेम नाही. मग आता तुम्हाला म्हणजे जीव लावणार कोणीच नाही. नाही ना, मग वनवाशी झाली आता. वनवासी पण असं डोक्यात आलं हा शांताबाई, बोलू बोला ना. बर का, नाही तर म्हणशील पादरी वकील काही बोकाया लागला. अहो बोला ना साहेब, बोला ना. तुम्हाला कोणी नाही बरोबर, हा तुम्ही ना हा माझ्याच संग लग्न करते का, काय? माझ्याच संग लग्न करा. अहो वकील साहेब काय बोलू राहिले तुम्ही? कुठं मी कुठं? तुम्ही एवढे मोठे पादरे वकील, तुमचं एवढं मोठं घर, आणि मी एक सामान्य स्त्री, माकडं काही नाही, अशा बाई संग तुम्ही लग्न करशाल का? हो, तुम्हाला कोणी नाही ना, हा तुम्हाला जर मा संग लग्न केलं हा तर मी तुम्हाला असं फुलात ठुई फुलात, हे बा एवढा मोठा बंगला आहे आपला, बापरे. हे बा सगळं गोकुळावानी माझं घर भरेले. मग तुम्ही कशाल माशी लग्न? हो, तुम्हाला काही भांड का कुंड घ्यायची गरज नाही. हा का? हो, तुम्हाला फक्त मला सांगायचंय, मला काय साड्या लागत्या, मला काय किराणा लागतो, हे तुमचं काम आहे. बया वकील साहेब, मग तर मा सोन्याहून पिवळं होईल. आणि वरून तुम्हाला कोणाच्या दारात जायचं नाही, बंगल्याच्या खाली उतरायचं नाही, माहितीये का. फक्त मला आहे ना, हा तुम्ही सकाळ सकाळ संध्याकाळ मला करून द्यायचं. करून हा, काय? मग डबा. हा हा अहो 3 टाइम करून देईल मी तुम्हाला. हा चालेल. मी सकाळ दुपार संध्याकाळ. हो, वाटलं तुम्ही- तुम्ही चहा करून 4 वाजता कोर्टात घेऊन येईल. तुम्ही तर नका आणू, तिने मला लय पाजणार आहे चहा. हा का? हम्म. बरोबर. मला फक्त तुम्ही जर 3 टाइम करून दिलं हा तर मी ताटच करून ठेवील. ताट हा, म्हणजे? म्हणजे ताटली हातात घेऊनच ठेवील. हा हा म्हणजे तुम्ही जेवाय तयारच राहशाल. हा, हा. फक्त खायचं. बरं चालेल चालेल. हा? मग शांताबाई, हा मग तुमची तयारी. आता मी काय करते माहितीये का वकील साहेब, घरी आई वडिलांना एक शब्द विचारते हा, आणि तुम्हाला लगेच कळवते. कळव ना. हो करूनच घेऊ, म्हणजे हायच बा, या बा जमल्यातच समज जमाय आता. मी तुम्हाला का बोललो माहितीये का, या बा तुमचं वय काहीच नाही, हा तुम्ही एवढ्या गोड्या बोमटे आहे, हा हं? दिसायला सुंदर आहे, तुम्हाला कुणी पसंत करी, हा बरोबर. माकमच काही हा बरोबर. पण आज मी बुच्चाच गाढव आहे ना, हा माझ्या माग 2चे 4च झाले नाही, तर मी बुच्चाच गाढव. तुम्हाला आनंद वाटेल ना माझ्याशी लग्न? हो, आनंद आहे. कोणाला तरी जीव लावलं किंवा मला सुद्धा तुम्ही जीव लावलं तर हा लई मोठा आनंद आहे. बर बर. पहा, तुमची इच्छा असेल तर असं आहे. अहो माझी इच्छा आहे. हो, काम करा, चला थोडं मध्ये चला. मधी? हो, मध्ये चला. आणि काही कुठली आशा नाही तुमच्याबद्दल, हा मला फक्त थोडा असा हात बोट लावून द्यावा. ऐका ना वकील साहेब, मी आई वडिलांना विचारते आणि येते, मग आपण लगेच लगीन लावून घेऊ. अव लगीन व्हायचं तवा वय, लगीन उद्या काय परवा करू. पण मग मग उद्या येऊ का मी परत? शांताबाई, उद्या म्हणताय का? हा मग या मी तुमच्यासाठी उद्या कोर्टात नाही जाणार. बर बर हं? चालेल. मग आता नाही हात बोट लावून देते. हं. अहो, तुम्ही लय भारी दिसते. हो, लय भारी. काय तयारी तुमची? काय म्हणते वकील साहेब? म्हणलं आहे का लग्नाची तयारी? हं? आहे ना. आहे ना. ते थोडा प्रॉब्लेम होता. काय? एक 20-1 हजाराची गरज होती. 20 का? तुम्हाला लागा त्या? अहो मलाच लागत होते. तुम्हालाच का? मग 20 काय चावला त्या, तुम्ही 40 न्या ना. तू आता माझी होणारी शांताबाई. जवळ या ना थोड्या अशा. उद्या येते ना. हा, उद्या या.
पण मग घेऊन जा विषय काजा. हा? घेऊन जा. बर बर. हं? काय झालं? कस तरी होतंय ना. हा. तुमच्या जवळ बसले ना म्हणून. तुम्हाला काय कस तरी झालं, मला तर लई कस तरी झालं. हा का? मला खालून घाम आला. खालून? हा म्हणजे हाता पायांना हा हा. आज झाला. मला आलं ना वरून. हा ना. इकडून असं. हा तुम्हाला वरून घाम आला, मला खालून आला. मग ते 20,000 म्हणत होते ना. हो हो मग ते देते का आता? देतो ना, देतो ना. द्या ना मग. पण बस तुम्ही इथं, मी 2 मिनिटात पैसे आणतो कपाटातून. बर बर. हं? आणू का? हो. बसा बसा. आलो. हा. येडाच दिसतोय बाय हा पात्रे ओके. 20,000 देऊन राहिला. आता 20,000 घेते. आलो बर का. आय आय या बा. हे 2 बंडल. 10,000ची. हो 10,000 आहे म्हणजे 20,000. वकील साहेब हं? तुमचं किती मोठं आहे. काय मोठं आहे? मन मन. हो मन तर आहेच. मग मन मोठं आहे म्हणून तर तुम्हाला दिलं. उद्या आईला विचारते. हा आईला सांगते चांगला वकील आहे, पादरे वकील नाव आहे. हा. ती 40 लाखाचा फ्लॅट आहे. हम्म. पैसा कमी तो चांगला कोर्टात जाऊन. हा चांगल्या चांगल्या केसचा निकाल लावलाय त्यांनी. हा. तुमचं भूषण सांगते. सांगा ना सांगा. करू का म्हणाल लग्न? मग ते नाही म्हणणारच नाही. अहो, वकील म्हणल्यावर कोण नाही म्हणाल का? नाही बरोबर. आई जर म्हणली कर हम्म. का उद्या लगेच माळ घालून घेऊ आपण. चालेल हा? फोन करा. चालेल चालेल. येऊ का? हो या या. येऊ का साहेब? हो या या या. ऐका ना शांताबाई, हा. आता आहे ना साहेब नका म्हणून. मग तुम्ही शांताबाई नका म्हणू ना. नाही म्हणणार मी, अरे तू दे करीत मला आता शांता म्हणाल. शांता. हं? येऊ का? हो या या. आईला बरं झालं बा, पादरी वकिलाचं लग्न जुळलं. हं? अहो बरी झाली ती शांताबाई आली केस घेऊन. ती जर केस घेऊन आली नसती तर आपलाही धागा जुळला नसता. बाईला बरोबर शब्द टाकला. आता बाईला आहे ना शांताबाईला उद्या फोन कर. आज शांता मला सांगणार आहे तिच्या आई वडिलांनी वकारा दिला का नाही. मी आता फोन करून पाहतो तिला. हा हॅलो. हॅलो. कुठे आहे शांता? कोण आपण? अहो पादरे वकील बोलतो. कोणते वकील? पादरे. हा बोला पादरी साहेब. अहो कुठे आहे तू? आहे ना घरीच आहे ना. हा मग तुझ्या आई बापांचा विचार घेतला का? कशा संदर्भात? तू काल नाही का म्हण 20,000 रुपये तू घेऊन गेली हा. आणि तू म्हण माझ्या आई वडिलांना विचारी ते लग्नाचं. कोणाचं लग्न? आपल्या दोघांना करायचं ते. आपल्या दोघांना? आणि मग पादरे वकील हा. त्या डोक्यात पाणी झालं का तुमच्या? शांता असं काय बोलू राहिली तू? पिऊन तर नाही ना बसले तुम्ही कोट घालून? पिऊन नाही ना, अजून ड्युटी तुमच्यामुळे गेलो नाही. अहो तुम्ही ना स्वप्नात असाल बहुतेक. काय तुम्ही मागून चांगले 20,000 रुपये नेले. हा बोला. तुम्ही काय मला लुबाडाय आलत्या का इकडं? ओय पादऱ्या. म्हणूनच तुमच्या त्या लठ्ठ्याला लुबाडलं तुम्ही, म्हणूनच गेला पळून. अय पादऱ्या नीट बोल थोडा. काय बोल राहिले? मी तुम्हाला आव जाव घालते आणि तुम्ही मला म्हणून राहिले सारखं लठ्ठ्या लठ्ठ्या. काय चाललंय तुमचं? हो शांताबाई तुम्ही तोंड सांभाळून बोला. हा. हा काय करशाल? नाही तर काढूनच हातात देईल. काढून? हा. काय काढून हातात देशाल? काय काढून हातात देशाल? अहो चप्पल काढून हातात देईल. म्हणजे कोणाची चप्पल? अहो माझी. तुमची चप्पल माझ्या हातात कायला घेऊ मी? अहो हा? म्हणजे तुम्हाला काय मी काही हे वाटले काय? हा तोंडाला येईल ते बोलू राहिले. बरं आता आहे ना मी तुमच्यावर केसच ठोकितो. थांबा. अय
तशा तुम्ही रकानी येणार नाही. बरं बरं, आता मी चालले पोलीस स्टेशनला एक अर्ज देते. तो पादरे वकील आहे ना, मी त्यांच्याकडे केस घेऊन गेले. त्यांनी मला आहे ना माझी पप्पी घेतली. मला म्हण माझ्याशी लग्न करशील का? माझ्या नको तिथं हात लावला. मला म्हण घरामध्ये चाल आणि मला थोडंसं करून दे. नको ते चाळे केले. जाऊ का पोलीस स्टेशनला? हो नका हो. हा? शांताबाई करू का तुमच्या नावाची बदनामी? नाही, हो. तुमचं किती मोठं नाव आहे, पादरे वकील म्हणजे सगळं तालुक्यात प्रसिद्ध आहे. करू का नावाची बदनामी? हो नका 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 नका. हा? असं काही करू नका. भले ते 20,000 रुपये तुम्हालाच राहू देते, देऊ नका, पण माझं वाटोळं करू नका बा. माझं आहे ना लय मोठं नाव आहे. हा, आता कसे सरळ झाले. हो, हो, हा? तुम्हालाच मग असं थोडं नीट बोलत जायचं घरी आलेल्या माणसाशी. आलं का लक्षात? का हो शांताबाई, हा. तुम्ही मग ते 20,000 रुपये काचे घेत? हो वकील साहेब, हा, तुम्ही एवढे जवळ बसून इडं तिडं हात लावित होते, ते काय फुकट लावून दिला का मी? हा, म्हणजे तुम्हाला हात लावल्याचे 20,000 आहे? हो मग हात लावल्याचे 20,000 आहे. म्हणजे बाईच्या अंगाला हात लावणं म्हणजे तुम्हाला काय एवढं सोपं वाटतं काय? हा वा 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 वा, 20,000. हा मग बर बर ठीक आहे, काय देऊ नका. चालेल, ठीक आहे, ठेव का? हा ठेव ठेव. हायला असं वाटलं होतं मला बी पादरे वकिलाला का बा माझं लग्न होईल. ही बाई तर मला 20,000 चुना लावून गेली. माय तर मागून खुर्ची ठोकली बाई ना. हो मी वकील असून हायला जाऊ दे. का हा वकील का असाच आयुष्यभर पादत बसतो काय नाही रे बाबा. वकील तो लग्न होतच नाही रे पादरे वकील. अगा गा 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 काला आता जातो बॅग आणतो आणि जातो कोर्टात. यायला तिथं तरी टाइमपास होईल. यायला हा फालतू टाइमपास झाला. चाल बॅग घेऊन येऊ मधून.